न्यायालयाने जो आदेश दिलाय की पाण्याचा अपव्यय होता कामा नये हा तितकाच महत्त्वाचा। मराठवाड्याला पाणी सोडावं याकरता नाशिक आणि नगरमधून विरोध होत असतानाच आता पुणे जिल्ह्याची त्यात भर पडली। पुणे जिल्ह्यामधल्या 4 धरणातून उजनीत 10 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय राज्य जलसंपदा प्राधिकरणाने घेतलाय। मात्र प्राधिकरणाच्या निर्णयाला पुणे जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केलाय। पुण्यातून पाणी देण्याचा निर्णय बदलला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या नेत्यांनी दिलाय। त्यामुळे मराठवाड्याची तहान कशी आणि कोण भागवणार हा प्रश्न उभा ठाकलाय। विशेष करून खेड आणि या परिसरातली सगळ्या धरणाचं पाणी उजनी धरणाला जात आहे। ठीक आहे, आमचं तर म्हणणं आहे की स्थानिकांना पाणी, ज्यांच्या जमिनीवर धरणं उभी राहिली, ज्यांचं काहीच झालं नाही, वाटोळं झालं, अशा लोकांना पाणी मिळवून नंतर मग पाणी पुढं उजनीला न्या। 10 टीएमसी पाणी उजनीमध्ये सोडलं जाणार आहे। त्याच्यामधलं 3 टीएमसी चासकमांमधून आणि 4 टीएमसी भामासखेड धरणातून सोडलं जाणार आहे। 10 टीएमसीतलं 7 टीएमसी पाणी एकट्या खेड तालुक्यातल्या आमच्या सोडलं जात आहे। त्यामुळे आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या पुढे फार मोठा प्रश्न तयार झालेला आहे। पाणी जर खाली सोडलं तर आमच्या लोकांचं भरपूर हाल होतील आणि कांदा, बटाटा, ज्वारी, कुठं आपली तरकारी बिरकारी असती, लोकांचे दूध आहे, त्याच्यावर दूध जित्रावे आहेत, त्या जित्रावांकरता घास टाकलेला असतो। जर पाणी जर नसेल तर ते सुद्धा वाळून जाईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।